तिथेही प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये आली, ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर त्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठा वाढली पक्षाची तुम्हा सगळ्यांच्या कष्टामुळं, तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकीमुळं, तुम्हा सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टतेमुळं आणि म्हणून आज हा 26वा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. केंद्र सरकारमध्ये काम करतात, थोडे खासदार असताना सुद्धा मी असेल, सूर्यकांत पाटील असेल, अनेकांची नावं घेतायची. केंद्र सरकारमध्ये या पक्षाला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याबरोबर विरोधी पक्षामध्ये बसायची संधी आली तर तिथेही प्रभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसतं. समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला. मगाशी कोणतं सांगितलं, महिला सक्षमीकरण हा जो पहलगामच्या नंतर जो प्रसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम 2 भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स इथं काम करणार होतं. अभिमान वाटला देशाला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आहेत आणि इथं 50% भगिनींना निवडून द्यायचे. कर्तृत्वाचा हा फक्त पैशाकडे असतो याच्यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. संधी दिली आणि ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला. तो यशस्वी करण्याचं काम येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं. सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं. शेती असेल, उद्योगधंद्याचा विकास असेल, शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल, सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल,
या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिथं जिथं संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नाउमेद न होता हा पक्ष पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षामध्ये फूट पडली, फूट पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पडली. काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मी काही त्याच्यात अधिक भाष्य करू इच्छित नाही, पण जे राहिले ते विचाराने राहिले, ते राहिले ते विचार घेऊन पुढे जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याचा 100% विश्वास आहे की उद्या निवडणुका होती त्यावेळेला चित्र बघायला मिळेल. एकच उदाहरण सांगतो. 1980 साली त्याच्या आधी माझ्या हातात सत्ता होती, सत्ता गेली, निवडणुका आल्या आणि काहीतरी 50-52 आमदार निवडून आले आणि 6 महिन्याच्या आत त्याचे फक्त 6 शिल्लक राहिले, बाकी सगळे पक्ष सुटून गेले. जे 6 शिल्लक राहिले त्याचे एक मला इथे दिसत आहेत, त्यांचं नाव कमलकिशोर कदम, ते त्या ठिकाणी राहिले. ते 6च्या मध्ये आमचा पक्ष 6 जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या ही 72 झाली. राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं फुटीची चिंता करू नका. कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येत नाही. आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं भाषण हे या ठिकाणी ऐकलं. तुम्ही त्यांच्या घरी गेलाय का कोणी? ते तुमच्याकडे येतील.